उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेचा मृत्यू, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। कळवण उपजिल्हा रुग्णालयात आज गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी करत तीव्र संताप व्यक्त केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच दोषी कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील तताणी येथील संगीता पवार व 31 या गरोदर महिलेला दिनांक 16 एप्रिल गुरुवार रोजी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। सायंकाळी सुमारे 4 वाजेच्या सुमारास तिला प्रसूतिकडा सुरू झाल्या। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली डॉक्टर निलिशा मोरे यांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती केली। सुरुवातीला प्रसूती यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 17 एप्रिल शुक्रवार रोजी महिलेची प्रकृती अचानक खालावू लागली। तिची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांना विचारण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव तिला बाहेर हलविण्यास विरोध दर्शविला आणि कळवण येथेच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला। दरम्यान आवश्यक उपचार सुरू असताना सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास संगीता पवार यांचा मृत्यू झाला। ही बातमी समजताच रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली। संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार आक्रोश करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप केला। यामुळे रुग्णालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। घटनेत सर्वात गंभीर बाब म्हणजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील हे घटनेच्या वेळी गैरहजर असल्याचे समोर आले। ते दुपारी 1 वाजता हजर झाले। या कारणामुळे कर्मचारी मनमानी करीत असून दर्जेदार सेवा देत नसल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी अधिक तपास संताप व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। सदर मयत संगीता पवार हिचे सिजर करण्यासाठी सर्जरीचे साहित्य बाहेरून विकत आणण्यास सांगितले। दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील यांनी सदर घटनेची सखोल चौकशी करून अहवाल देण्याचे कबूल केले। मयत संगीता पवार हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर रुग्णालयात हजर होते। ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणे अत्यावश्यक असतात। अशा घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। गिरणा वार्ता न्यूजसाठी संपादक गणेश पवार, कळवण। सकाळी 8 वाजतापर्यंत जी बहीण होती ती बोलत होती आणि जी बहीण होती ती रात्री पहाटे 3 वाजेपासून